सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। 100% शुद्ध हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध। आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे। वरुड नगर परिषद व महावितरण कार्यालयावर द ग्रेट मराठा फाउंडेशनचा शेकडो नागरिकांना घेऊन धडक मोर्चा। मागण्या पूर्ण न झाल्यास द ग्रेट मराठा फाउंडेशन थेट मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात टाकणार कचरा। घोषणाबाजी करून नगर परिषद व महावितरण कार्यालयाचा नागरिकांनी केला निषेध। वरुड नगरपालिकेचा निषेध असो, वरुड नगरपालिकेचा निषेध असो, खाली खुर्चीचा निषेध असो। नगरपालिकामध्ये खुर्ची खाली आहे आणि इथे खुर्ची खाली आहे, दोन्ही ठिकाणी खुर्च्या खालीवर आहे। आता आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल यासाठी। मराठा फाउंडेशन यानंतर हे खुर्ची बाहेर फेकणार आहे उचलून सगळ्या खालीवाल्या। इथं मागणी करतात आणि काम करत नाही। आम्ही जागेसाठी कामं टाकली आहे, त्यांनी काम केलं नाही। पैसे दिले काम करून पक्षाचं काम नाही आहे किंवा एखाद्या काहीतरी गटाचं काम नाही आहे, यांना प्रॉब्लेम आहे। नागरिकांनी माझ्याकडे विविध समस्या मांडल्या, त्यामध्ये लाईट 10 वेळा जात आहे, मच्छर वाढलेले आहे, नाल्यांमध्ये कचरा अटकलेला आहे, नळ वेळेवर येत नाही। या सर्व समस्या ऐकल्यानंतर मी माझ्या द ग्रेट मराठा फाउंडेशन आणि वरुड मधील व्यापारी आणि नागरिकांना घेऊन आज नगरपालिका कार्यालय आणि महावितरणच्या कार्यालयावर आम्ही धडक मोर्चा काढला। नगरपालिकेमध्ये गेलो असता त्या ठिकाणी सीओ साहेब गैरहजर होते। आम्ही त्यांच्या खुर्चीला निवेदन दिलं। त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांना मी चेतावणी दिली की यापुढे नागरिकांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही थेट मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात नालीतील कचरा आणून टाकू। द ग्रेट मराठा फाउंडेशन अनेक वर्षापासून लोकांचे कार्य करत आहे, यापुढे करत राहील। मात्र जर नगरपालिका परिषद असा जर भोंगळ कारभार करत असेल, आम्ही वेळोवेळी रस्त्यावर उतरणार आणि या अधिकाऱ्यांना धारेवर धरणार। खाची बाब ही आहे की नगरपालिकेला गेलो तर सीओ साहेब अधिकारी ते गैरहजर होते आणि महावितरण कार्यालयात गेलो तिथे पण ते अधिकारी तिथले गैरहजर होते। आम्हाला त्यांच्या खाली खुर्चीला निवेदन द्यावं लागलं। त्यामुळे मी पुन्हा एकदा नगर परिषद असो की महावितरण असो यांच्याकडून जर पुन्हा नागरिकांना त्रास सहन करावा लागत असेल तर द ग्रेट मराठा फाउंडेशन शांत बसणार नाही। आम्ही यापुढे सुद्धा रस्त्यावर उतरू आणि यापेक्षा पण मोठं पाऊल उचलणार आहे। आज कशासाठी सर नगर परिषद कार्यालयावरती महावितरण कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात आलेला होता? बऱ्याच वर्षापासून नगरपालिकेचं जर का काम आपण बघितलं तर ते एकदम शून्य बस्त्यावरचं काम सुरू आहे आणि बऱ्याच नागरिकांच्या कंप्लेंट आमच्याकडे आल्या होत्या द ग्रेट मराठा फाउंडेशनला की बऱ्याच ठिकाणी नालीचा खूप प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर स्ट्रीट लाईटचा प्रॉब्लेम आहे, नळ व्यवस्थित नियमित येत नाही आणि बऱ्याच वेळा आम्ही नगरपालिकेला कंप्लेंट पण केल्या आहे या बाबतीत। जर का असं बघितलं तर माझंच हॉस्पिटल मातोश्री हॉस्पिटलच्या मागे बघितलं तर तिथले जे हॉटेल्स आहे, हॉटेल लाईनचं पूर्ण पाणी येते आणि ह्या प्रॉब्लेम आहे जवळपास 3-4 वर्षापासूनचा। तिथे अर्धी नाली बांधून ठेवलेली आहे आणि सगळं सांडपाणी तिथं जमा होतंय, त्याच्यामुळं मच्छराचा त्रास खूप जास्त प्रॉब्लेम आहे आणि तिथे ओपन स्पेस असून फक्त बाभळीचे झाडे वाढलेले आहे। असे गावात संपूर्ण वरुड शहरात असे भरपूर ठिकाणं जिथे नगरपालिकेचं काम एकदम शून्य बस्त्यावरचं आहे। तर आज शेवटी आम्ही त्यांना काल सांगितलं होतं की आज आम्ही नगरपालिकेत येणार आहे आणि बरेच जे कंप्लेंट करणारे लोक होते त्यांना स्वतः तिथे घेऊन गेलो। त्याचं कारण कसं आहे की आपण हा कुठलाही राजकीय कार्यक्रम नव्हता किंवा राजकीय कुठला आंदोलन म्हणा या प्रकारचा कार्यक्रम नव्हता। त्याच्यामुळं नागरिकांना ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांना सगळ्यांना घेऊन गेलो आणि त्यांचे मुद्दे तिथे काय आहे ते तिथे मांडण्यात आलेले होते। सर, या मोर्चानंतरही जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर काय तुमचा इशारा आहे नगर परिषदला? नगर परिषदनी तसं तर काम करायला पाहिजे, कारण कसं आहे की नगरपालिका म्हटलं तर शहराची सुंदरता आणि व्यवस्थित ठेवणं, निरोगी ठेवणं हे त्यांचं काम आहे आणि जर का नसेलच होत तर मग शेवटी आम्ही एक ठरवलेलं आहे की सगळ्यांनी तिथे जो प्रॉब्लेम जनरल लोकांना, सामान्य लोकांना होतो तोच प्रॉब्लेम तिथे तिथल्या अधिकाऱ्यांना झाला पाहिजे। जसं नालीचा वास येतो तर तिथे नालीचं पाणी टाकू, जिथे केर कचरा जास्त दिसतो तो केर कचरा उचलून त्यांच्या ऑफिसमध्ये टाकू। तर एवढ्या तीव्र जायची आम्हाला गरज पडू नये, देवाच्या कृपेनं बस एवढंच म्हणतो।